आईमध्ये काय एवढी होती ताकद काय माहिती, मी ती कधी खचलीच नाही आयुष्यात, कधीच खचलेली दिसली नाही. आमचं म्हणजे आम्हाला राहायला घर नव्हतं, स्वतःची जमीन नव्हती, दुसऱ्याच्या शेतात आम्ही घर तयार करून राहायचो. आजही मी सांगतो की मी 10वी नापास आहे. 10वी नापास होऊन सुद्धा मी या लेवलला पोहोचलेले, कारण आई वडिलांचे तेवढे आशीर्वाद. वकील शब्द माहीत नव्हता, लॉ माहीत नव्हतं, हे असं फील्ड असतं हेच माहीत नव्हतं ग्रामीण. कारण कोण आमच्या खानदानात कोणीच नाही आहे शिकलेलं. ग्रॅज्युएट असं तुम्हाला तोंडावर म्हणण्यासारखं आता तरी शिकायला लागले, पण पूर्वी असले नव्हतेच. शिक्षण हा पार्टच नव्हता. मामांनी मला अक्षरशः मारलं, खूप अपमानित केलं, माझी परिस्थिती सांगितली. मला एवढ्या वेळ टोकायचे ना, तुझी आई 20-25 रुपयावर काम करते. शिवाजीनगर न्यायालयात, कुठल्याही न्यायालयात असू द्या, जर एखाद्यावर अन्याय झाला असेल आणि त्याला त्याची बाजू मांडायला जर योग्य वकील मिळाला नाही तर त्याची केस कमकुवत होऊन तो हरू शकतो. लक्षात घ्या. का? चांगला वकील आणि चांगली फी दिली नाही. ही रिअल परिस्थिती. वकिली क्षेत्र एवढं सोपं नाही आहे, खूप वकिलांच्या फी आहे. नमस्कार. विजेता कॉर्नर द रिअल हिरो या पॉडकास्टमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही जे काही प्रेम देत आहे या पॉडकास्टला आणि महाराष्ट्रातला सगळ्यात फास्ट ग्रोईंग पॉडकास्ट हा विजेता कॉर्नर ठरतो आहे, त्याबद्दल पण तुमचे मनापासून धन्यवाद. आज आपण अशा एका रिअल हिरोला भेटणार आहे ज्यांची जर्नी ऐकून मला स्वतःला तर फार घेऊन आलं होतं की काय परिस्थितीतून काय लढाई लढून हा व्यक्ती अशा काही उंचीवरती पोचलाय की जिथं पोचणं प्रत्येक माणसाचं स्वप्न असू शकतं. आज हजारो केसेस लढणारा हा वकील आहे. स्वतःची गरिबीची परिस्थिती आईनी काबाड कष्ट करून सांभाळलं, शिक्षण दिलं आणि आज ते बार जे काही पतसंस्था आहे त्याचे डायरेक्टर संचालक आहेत, त्याचबरोबर बार काउन्सिलला पण ते मेंबर होते आणि त्यांचे खूप सारे रिवॉर्ड्स आहेत, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र भूषण अवॉर्ड आहे, दादासाहेब फाळके अवॉर्ड आहे. अशा या रिअल हिरोला पण आजच्या या पॉडकास्टमध्ये भेटणार आहे. त्यांची स्टोरी जाणून घेणार आहे की त्यांनी राखेतून फिनिक्स भरारी कशी घेतली आहे. सो आपण स्वागत करूयात विकास कांबळे सरांचं आपल्या पॉडकास्टमध्ये. सर, तुम्ही इथं आल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. थँक्यू. तुमच्याबद्दल, तुमच्या लहानपणाबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती सांगायचं झालं तर आमचं जे कुटुंब आहे ते मूळचं आहे ते उस्मानाबाद जिल्ह्यातलं एक कळंब तालुका आहे. तर त्या कळंब तालुक्यात एक छोटंसं मंगरूळ म्हणून गाव आहे. तर तिथलं हे आमचं मूळ गावी स्थायिक असलेलं कुटुंब. 1972 साली जो दुष्काळ पडला, तर त्या दुष्काळामध्ये कुटुंबात खाण्यापिण्याला काही सोय नव्हती. उदरनिर्वाहासाठी तेव्हाच 1972 साली आमच्या गावातून जवळजवळ 100 कुटुंब हे पुण्याच्या ठिकाणी कामधंदा शोधायला, स्वतःचा उदरनिर्वाह करायला आले. 100 कुटुंब तिथून दुष्काळामुळं त्यांना पुण्यासारख्या ठिकाणी रोजगार धंदा उपलब्ध व्हावा, उदरनिर्वाह व्हावा, स्वतःचं अस्तित्व निर्माण व्हावं, त्यासाठी ते तिथं आलेले होते. तर आमची ही 100 कुटुंब कासरोडी म्हणून एक गाव आहे दौंड तालुक्यातलं, जे पुणे सोलापूर हायवेच्या जवळच आहे. यवत आणि रुळकांजनच्या मध्यभागी आहे गाव. तर त्या एका पुण्यातील मगरपट्टा सिटीतील एक तुपे म्हणून एक शेतकरी होते. तर त्यांची ती जमीन होती. त्या जमिनीत आम्हाला त्यांनी ते 100 कुटुंब जे होते आमचे आलेले, त्यांना तिथं आपले राहायला त्यांनी जागा दिली आणि आम्ही त्या ठिकाणी घरं बांधून राहायला लागलो. घरं म्हणजे काय, अशी काही पक्की घरं नव्हती. त्यावेळेस ते ऊसाच्या शेतातली जी पाळा-पाचोळा जमा होतो ना, तर त्याच्या आम्ही कोप्या करून राहत होतो, किंवा पत्रावळ वगैरे लावून, किंवा आपण ते कोपटाचं घर वगैरे म्हणतो ना, त्या टाईपची घरं करून तिथं ते सगळे 100 कुटुंब एकत्र राहत होते त्या दुष्काळात. पाल बांधून त्या काळात, म्हणजे ऊन वारा पावसात ते निघून कधी उठून जायचं काय. आणि मग हे कुटुंब आल्यानंतर त्यातलं आमचं एक कुटुंब होतं. आणि आमच्या आईचं सांगायचं झालं तर 13व्या वर्षी लग्न झालं आमच्या आईचं. आईवडिलांचं शिक्षण काय? आमच्या आईवडील कधी शाळेत गेलेले नाही आहेत, अशिक्षित आहेत दोघं पण. वडिलांचं नाव साहेबराव पंडेबा कांबळे, आईचं वृंदावनी साहेबराव कांबळे असं त्यांचं नाव. तर आईचं 13व्या वर्षी लग्न झालं. आईला 13व्या वर्षी लग्नापासून जे मोलमजुरी करायला लागायची, म्हणजे माझं लॉचं शिक्षण होईपर्यंत ती मोलमजुरीच करत होती, म्हणजे वकील होईपर्यंत तरी.
म्हणजे नंतर पण मी तिला सांगायचो की आता बंद कर, आता वकील झाला मुलगा, पण ती काय थांबली नाही त्या काळी. पण त्यांना एक सवय लागलेली होती. पण 13व्या वर्षापासून त्यावेळेस ते सांगतात किंवा आम्हाला त्यावेळेस 5 रुपये रोज होता. म्हणजे दिवसभर सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत काम केलं तर त्यांना 5 रुपये मिळायचे. त्या काळचा रोजंदार सांगतो, जो कालांतराने वर्षानुवर्ष वाढत 5 रुपयाचे 10 रुपये. म्हणजे मला आठवतं जसं तिला 25 रुपये रोजापासून मला तिचं ते आठवते की ती 25 रुपये रोजाने कामाला जाते म्हणून. वडिलांचं शिक्षण नव्हतं. वडील एकदम म्हणजे गावठी दारू पिऊन संध्याकाळी म्हणजे नित्य नाही म्हणजे हॅबिच्युअल दारू पिणारा जो म्हणतो ना आपण, तसं त्यांचं व्यक्तिमत्व. रोज दारू त्यांना लागायची. संध्याकाळी रोज दारू पिऊन यायचे. आणि आईचं कसं होतं, आई दिवसभर कामाला जायची. आम्ही 3 भावंड. मग आमचं कसं होतं, 3 भावंडांची जबाबदारी. बहीण नाही आहे, त्यामुळं तिला स्वयंपाकाचं, घराचं धुणं भांडी, स्वयंपाक, वडिलांचं, तर हे सगळं तिलाच एकटीला बघायचं. ते सगळं बघून ती शेतात मोलमजुरीचे कामधंदे करायची. आणि त्याच्यानंतर माझं प्राथमिक शिक्षण त्याच गावात झालं, ज्या कासरोडी गावात. इयत्ता 1ली ते 7वीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा होती. तिथं त्यांनी टाकलं शाळेला शिकायला. आता त्यावेळेस काय होतं, घरात आमचं कसं होतं, आठवडा बाजार होता. आठवड्यापर्यंत काम करायला तेवढा बाजार हाट करायचा आणि तेवढ्यातच आमचं उदरनिर्वाह करायचा. याच्या व्यतिरिक्त 1 रुपया सेव्हिंग नाही, 1 रुपया काय नाही, काही मागं पडतच नव्हतं. 5 आणि 10 15 रुपयात त्यावेळेस मोलमजुरी करायचे. किती ठेवणार आणि किती संसारात घालणार, काय त्यावेळेस स्कोपच नव्हता. आणि दोघं अशिक्षित असल्यामुळं नवऱ्याची कधी तिला साथ नाही मिळाली. दारू पिऊन इकडून तिकडून कुठून तरी ते काहीतरी कमवायचे आणि जुगार खेळायचे, जुगाराच्या अड्ड्यावर जायचे, गावात वस्तीत कुठं पण जिकडं भेटेल तिकडं खेळायचे. त्याच्यानंतर जेवढं ते कमवत होते ते जुगार आणि दारूसाठीच कमवत होते. ते तिकडं त्यांचं त्यांनाच पुरत नव्हतं. मग आमची फी वगैरे कधी भरायची असली आम्हाला लागले तर आम्ही त्यांच्या जुगाराच्या अड्ड्यावर जाऊन कधी 10-20 रुपये मागायला आम्ही त्यांच्या जुगारा अड्ड्याच्या मागे बसायचो की अरे आता मिळतील पैसे, आता शाळेत भरेल मी 10-20. ती त्यावेळची ती परिस्थिती. पण त्यांचं एवढं हे होतं की त्यांनी शाळा कधी बुडवू दिली नाही मला, वडिलांनी. म्हणजे सुरुवातीपासूनच की बाबा शाळा कधी सोडायची नाही. तुला कपडे असो, फाटकी तुटकी कशी काय ती शिवून तू शाळेत जायचं. पण शाळेच्या बाबतीत त्यांनी आम्हाला कधीच हे नाही केलं की बाबा तू शाळेत नको जाऊ, तुझ्याकडे पैसे नाही, मी नाही कमवत, असं कधीच त्यांनी आम्हाला डिमोटिवेट कधीच त्या काळी कळेल नाही. किंवा हाणले मारले, घरीच बस, व्यसनाला कधी हे कर. पण त्यांची जी शिकवण होती ती खूप हे होती की बाबा मी जे करतोय ते तुम्ही करायचं नाही, रोज शाळेत जायचं, शाळा कधी बुडवायची नाही. त्याच्यामुळे तेवढं एक त्यांचं त्या काळी म्हणजे आमचं प्राथमिक शिक्षण झालं नसतं तर आता इथपर्यंत पोहोचलो नसतं. मग तो जो बेस आहे आई वडिलांचा तो खूप महत्त्वाचा होता त्या काळी. मग असंच एकदा आई काय दिवाळीला वगैरे कपडे वगैरे, इतर घरातली मुलं कपडे वगैरे घालायची, मग आपल्या मुलांना पण कपडे. मग आई मला म्हणायची की तू चल खुरपायला चल बायांच्यामध्ये. मग त्या 5-25 बायांमध्ये मी एकटाच मुलगा. हार्डली मी 7वी-8वीला असेल तेव्हापासून आई मला सोबत कामाला घेऊन जायची सुट्टी. माझी रविवार कधीच मी असं मित्रांमध्ये खेळायला मला तिने सोडलंच नाही. तुला कपडे घेते असं काहीतरी आमेज त्यावेळेस दाखवून ती मला बरोबर घेऊन जायची आणि मग खुरपायला लावायची. माझी पात ती घ्यायची, माझं थोडं अर्ध काम तीच करायची. म्हणजे दोघा व्यक्तीचं काम जर असेल ना तर 1.5 काम ती करायची आणि मला अर्ध काम करायला लावायची. म्हणजे अशी दोघांचं ते एवढी ती ब्रेव्ह होती. आणि खूप तिच्यात तेवढं आईमध्ये काय एवढी होती ताकद काय माहिती. मी ती कधी खचलीच नाही आयुष्यात, कधीच खचलेली दिसली नाही. आमचं म्हणजे आम्हाला राहायला घर नव्हतं, स्वतःची जमीन नव्हती. दुसऱ्याच्या शेतात आम्ही घर तयार करून राहायचो आणि शेतात घर करत असताना मग त्यांची कामं आम्हाला करायला लागायची. म्हणजे काही शेतातलं काम निघालं की ते आम्हालाही घेऊन जायचे आणि मग ते काम आम्हाला करायला लागायचं, कारण पर्याय नव्हता. नाही काम केलं की ते हाकलून द्यायचे. मग आम्ही बिराड उचलायचं, दुसऱ्या शेतात टाकायचं. म्हणजे आमचं लिटरली तुम्हाला सांगतो 2010 पर्यंत हीच परिस्थिती. आमचं एकाच ठिकाणी आम्ही वर्षभरापेक्षा कधीच थांबलो नाही. अरे बापरे, कधीच थांबलो नाही. ओके. म्हणजे बिराड आम्हाला हलवायलाच लागायचं. कधी डिस्प्यूट व्हायचे, काम नाही करत, मालक येऊन बोलायचा तुम्ही काम नाही करत, जा दुसरीकडे राहिला. मग तुम्हाला सांगतो घर बनवणं किती खूप अवघड असतं घर. मग आई तो सगळा संसार घ्यायचे, 12 बोस्तारा घ्यायची. दुसऱ्या शेतात ते वडील काय करायचे, शेतातनं लाकडं आणायची, ते लाकडाचं ते बनवायचे, त्याच्यावरती ते पांघरून वगैरे शेतातल्या ऊसाचं टाकायचे आणि मग आम्ही राहायचो. अक्षरशः तुम्हाला सांगतो वाऱ्या पावसाच्या वेळेस आम्हाला असं घर धरायला लागायचं रशीने बांधून, उडून जाऊ नये म्हणून त्या काळी. म्हणजे साधारण ते 2001-2च्या ह्या घटना आहेत सगळ्या. आणि दरवर्षी पावसाळ्यात वारं वावदान येतच जातं. खूप पाऊस टिप पडतो, सगळं घरात सगळं. आणि मातीचं घर होतं, शेण सावरलेलं असायचं. त्या परिस्थितीत आमचं ते सगळं बालपण माझं तिथंच गेलं. पण आईने कधीच हिंमत सोडली नाही. मी सगळ्यात मोठा.
ओके. मी सगळ्यात मोठा आणि दोघं छोटे आहेत. दोघं आता 2 नंबरचा तो MBA, तो पण वकील झाला. त्यांनी ITI पण केला. तर तो टाटा मोटर्सला पण होता, पण त्याचं वेगळं काहीतरी करणं आहे म्हणून त्यांनी टाटा मोटरचा जॉब सोडला. ITI फिटर केला होता तो त्यांनी म्हटलं मला काय नाही वेगळं करायचं आहे. MBA केलं त्यांनी. MBAत पण त्याला वाटलं की आता काही नको, आता मला दुसरंच काहीतरी करायचं. लॉ केला आहे आता लॉ करून वकिली करतोय आता तो. ओके. आणि तिसरा जो आहे प्रकाश म्हणून, तो पण असंच वेगळ्या बुद्धिमत्तेचं वेगळं काहीतरी स्वतःचं निर्माण करायचं त्याच्यात कौशल्य आहे. म्हणजे सुरुवातीला त्यांनी D.Ed केलं, त्याला वाटतं शिक्षक होईल, पण नंतर नाही म्हटलं मला CA वगैरेच्या टाईपचं बघायचं, मग त्यांनी CAचं वगैरे कोर्स वगैरे केले. त्याच्यानंतर नाही म्हटलं मला बँकेत नोकरी करायची, बँकेतही 2-4 वर्ष नोकरी केली, तोही म्हटला काय पटाना. मग आता तो इन्फोसिसमध्ये अकाउंटंट आहे. इन्फोसिस म्हणजे मला तिन्ही भावंडांना आई वडले शिक्षित असताना चांगलं शिक्षण म्हणजे मलाच आश्चर्य वाटतं की बाबा ज्याला शिक्षणातला अजून आई कळत नाहीये त्या व्यक्तींनी शिक्षणासाठी एवढं काबाड कष्ट करून मुलांना एवढं मोठं करून या लेवलला आणून ठेवलं, त्याचं मला कौतुक आहे. म्हणजे जनरली मी आमच्या बघा आता ज्या कासोटी गावात जर व्यक्ती बघितलं ज्यांच्याकडं 20-20, 25-25, 50-50 एकर जमीन आहे, त्यांची मुलं आता फिरताना बघतात माझ्या बॅचचे, तर मला एवढं वाईट वाटतं की तुमच्याकडे एवढ्या सगळ्या सुखसुविधा असताना तुम्ही अजिबात तुमचं अचिव्हमेंट केले नाही. फक्त मी आता त्यांनाही सांगतो तुम्ही एज्युकेशन सोडायला नव्हतं पाहिजे, याच्यावर मी ठाम असतो. म्हणजे इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिक्षण वाघिणीचं दूध, हे वाक्य कदाचित आई वडिलांनी बरोबर लक्षात ठेवून तुम्हाला शिकवलं. बरोबर, त्यांना परिस्थिती योग्य जाणीव होती की तुमच्या त्या भागातल्या लोकांची मुलं फिरतायत, मग ते जमिनी विकतायत आणि तुम्ही जमिनी घेताय, बरोबर, बिकॉज ऑफ ते वाघिणीचं दूध. येस. तर काय होतं, लाईफचे 3 टप्पे होते. माझा हा पहिला टप्पा खूप महत्त्वाचा होता, जो बेस होता, जो आईवडिलांनी खरंच घडवला. त्यात आईला तर मी कधी विसरू शकत नाही, कारण खरंच तिचे कष्ट मी कधीच आयुष्यात विसरू शकत नाही. आणि वडिलांनी त्याला साथ दिली, त्यावेळेस त्यांनी तुटू दिलं नाही काही गोष्टी, तर त्याला पण वडिलांचं म्हणजे आईवडिलांना मी आयुष्यात कधीच दोष देत नाही की तुम्ही मला आमच्यासाठी हे सगळं चांगलं हॉटेलला नेलं नाही. तुम्हाला सांगतो, हॉटेलला मी पहिल्यांदा जे खाल्लं असेल ना, तर 11वीत पहिल्यांदा हॉटेलला खाल्लं असेल पहिल्यांदा. म्हणजे हॉटेलला गेलो पहिल्यांदा, आम्हाला काही माहीतच नव्हत्या ह्या गोष्टी, कधी बाहेर गेलोच नाही, पैसेच नव्हते तर करणार काय ह्या गोष्टी. 10वीला मला बॅट लागली होती क्रिकेट खेळताना, तर त्या बॅट लागल्यामुळे मी कोम्यात होतो 2 दिवस, त्यामुळे मला अभ्यास म्हणजे तो पेपर मला इंग्लिशचा देता नाही आला, नापास झालो. आजही मी सांगतो की मी 10वी नापास आहे. 10वी नापास होऊन सुद्धा मी या लेवलला पोहोचलेले, कारण आई वडिलांचे तेवढे आशीर्वाद आहेत माझ्यावरती. पण पुढं शिक्षणाचं कसं काय, म्हणजे मग 10वी पर्यंत मग आमचं काय झालं, आमच्या बरोबर आमचे मामा पण आले होते त्या दुष्काळात, 1972च्या दुष्काळात. आमचे मामा पण आमच्या तिकडं कळमच्या शेजारी त्यांचं केस गाव होतं, तर त्यांची पण फॅमिली पुण्यात आली होती. आम्ही फक्त दौंड तालुक्यात आलो, ते पुणे सिटीत आले. आणि मग त्या मामांचं कसं होतं, त्यांची जी फॅमिली आली ती डायरेक्ट स्लम एरियात आली, झोपडपट्टीत आली. आत्ताची डायस प्लॉट झोपडपट्टी जी सॅलिसबरी पार्कमध्ये स्थायिक आहे, तर तिथं त्यांनी जागा पकडून 10x10ची पत्र्याचं खोली बांधून तिथं ते स्थायिक झाले होते. आणि मग आईचं आणि मामांचं जसं डिस्कशन झालं की मुलाला आता तू सिटीत राहतोय, तर पुढचं शिक्षणासाठी तू तुझ्याकडे ठेव, आणि एवढी ऐपत नाही आहे माझ्याकडे, एवढं मी करू शकत नाही 3 मुलांचं शिक्षण, त्यांचं खाणं पिणं सगळं. कारण मुलगी असते तर ठीक आहे, घरातून थोडंफार करतो, सगळ्याच गोष्टी करायच्या म्हणल्यावर सगळं अवघड होऊन जातं. आणि मग त्याच्यानंतर मी मामाकडे झालो साधारण 2002च्या आसपास, की बाबा मग मामा आमचा त्यावेळेस सामाजिक कार्यात सक्रिय होता. डॉक्टर असल्यामुळं तो सगळ्यांना मोफत आरोग्याच्या सगळ्या ज्या सुखसुविधा आहेत त्यातच होता तो पूर्वीपासून. म्हणजे समाजकार्याची त्याला खूप, म्हणजे गावाकडून आल्यानंतर इकडे डॉक्टर झाले. ते 10x10च्या पत्र्याच्या शेडमध्ये राहून लाईट नसताना कॉर्पोरेशनच्या दिव्याखाली अभ्यास करून तो डॉक्टर झाले. मामांचं नाव काय? डॉक्टर भरत वैरागे. ते पण रिअल हिरो आहेत माझ्यासाठी. हा दुसरा टप्पा त्यांचा, म्हणजे आयुष्याचा पहिला टप्पा संपला तर हा दुसरा टप्पा जो झाला तो त्यांच्यामुळे माझ्या आयुष्याला खरी कलाटणी जी मिळाली ना, जे इंटरॅक्शन लोकांपर्यंत पोहोचणं, मी तिथपर्यंत जाऊ शकतो किंवा त्यांच्यापर्यंत इंटरॅक्शन होऊ शकतो, आणि माझ्यापेक्षा काही लोक मोठी त्यांचा सहवास मिळणं हा त्यांच्यामुळे मिळाला मला. सहवास मिळणं पण गरजेचं असतं, त्या लोकांपर्यंत पोहोचणं, त्यांचं ज्ञान पण अर्जन करणं. मी तुमच्यासोबत बोलतोय, तुमचं काही गोष्टी मला पटतायत तर त्या घेणं पण आणि त्या लोकांपर्यंत पोहोचणं पण, त्या पण महत्त्वाच्या असतात त्या काळात. मग माझ्या मामांमुळं त्या गोष्टींचं तर प्लॅटफॉर्मच तयार झाला ना माझ्यासाठी. मग त्यांनी मला मॉडर्न कॉलेजला ॲडमिशन घेऊन दिलं, सगळा खर्च त्यांनी केला. 11वी ते लॉचं पूर्ण शिक्षण होईपर्यंत सगळं त्यांनी मला राहण्यासाठी
जेवण्यासाठी, कपड्यालत्यासाठी सगळं त्यांनी बघितलं. इवन तो त्यांची फॅमिली पण होती, त्यांना पण 3 मुलं आहेत, 2 मुली 1 मुलगा, त्यांची बायको, मुलं, त्यांचे आईवडील होते. ह्यांचं सगळं असून सुद्धा त्यांनी मला तिथं त्यांच्या घरात ठेवून घेतलं, त्या ताबायदाच्या खोलीतच. आणि तिथून माझा खरा प्रवास चालू झाला, म्हणजे एज्युकेशनचा. मग 10वी नंतर 11वी 12वी मॉडर्नला झाली. आणि मग आपल्या खानदानात कोणी वकील नाही म्हणून त्यांनी मला लॉचं वकील माहीत नव्हता, वकील शब्द माहीत नव्हता, लॉ माहीत नव्हतं, हे असं फील्ड असतं हेच माहीत नव्हतं ग्रामीण. कारण कोण आमच्या खानदानात कोणीच नाही आहे शिकलेलं. ग्रॅज्युएट असं तुम्हाला तोंडावर म्हणण्यासारखं आता तरी शिकायला लागले, पण पूर्वी असले नव्हतेच. शिक्षण हा पार्टच नव्हता. बरोबर. खानदानात मागासलेला समाज होता, खूपच मागासलेला. म्हणजे शिक्षणाचा काही गंध नाही. सगळेजण दारू व्यसनाच्या आधारे गेलेले, गुटखा खातील, इकडे तिकडे पडतील, आणि त्यांच्याकडनं काय शिकण्यासारखे काहीच नाही आहे. कोणाला मोठं करणार आहे सांगा? आजकालच्या म्हणत कोणी कोणाला मोठं नाही करत, कोण ठेवून पण घेत नाहीयेत. बरोबर. इवन दो आता आपण जर बघितलं कुटुंबातले कलश, भावाभावात किती वाद आहेत, कोण कोणासाठी ते कोणी कोणाचं राहिलेलं नाही. आजची परिस्थिती अशी झाली. पण त्या काळी त्यांनी एवढा मोठेपणा दाखवून मला त्यांच्या घरात ठेवून घेतलं, एज्युकेशनला पैसे दिले, हे केले. पण एवढं सोपं नव्हतं. आताच्या काळात माणुसकी संपली आहे बघा. पैसे असताना सुद्धा लोक कोणाला 2 दिवस ठेवून घ्यायचं म्हटलं तर विचार करतात. आणि मामाच्या 10x10ची रूम, त्याला 3 मुलं, आई वडील, आणि तरी पण देव माणूस म्हणायला लागेल. देव माणूस माझ्यासाठी ते दुसरे आई वडील आहेत. दुसरे आई वडील अक्षरशः मी त्यांना खूपच मानतो. की मला त्या काळात त्यांनी एवढा सगळं हे दाखवलं, माझ्याबद्दल त्यांनी दाखवलं की बाबा ते माझ्यासाठी खूप कलाटणी देणार. त्यांनीच सुचवलं, त्यांनीच फॉर्म भरला. आणि 10वी 12वीला चांगले मार्क असल्यामुळे माझं ILSला मेरिट लिस्टमध्ये नाव आलं. आणि त्यावेळेची फी मला आठवते 1500 रुपये, ती त्यांनीच भरली त्या काळी. मग स्कॉलरशिपचा फॉर्म असेल किंवा इकडं त्यानंतर माझं ॲडमिशन त्यांनी समाज कल्याणच्या हॉस्टेलला केलं, जी येरवड्यात होतं. मग हॉस्टेलला राहायला लागलो. काही वेळेस त्यांनी गोले रोडचं हॉस्टेल दिलं मला चांगलं शिकण्यासाठी. मग ह्या फॅसिलिटी ह्या त्यांच्यामुळेच मला मिळाल्या. आणि मग त्याच्यानंतर अक्षरशः तुम्हाला सांगतो, मी सगळं एज्युकेशन 12वीपर्यंत जे होतं सगळं मराठी मीडियमचं होतं, मराठी मीडियम. आणि डायरेक्ट ILSला झालं ते इंग्लिश मीडियम, सगळं इंग्लिशमध्ये. मग मी ॲडमिशन घेतल्यानंतर ते इंग्लिशचं वाचायला लागलो, माझ्या सगळं डोक्यावरून झालं. मला काहीच कळत नव्हतं, ना लेक्चर कळत नव्हतं, काहीच कळत नव्हतं. आता सांगावं कोणाला, काय बोलावं. आणि माझी त्यावेळेस अशी परिस्थिती, आमच्या घरात सगळ्यात आदराने बघायचं स्थान म्हणजे माझे मामा डॉक्टर भरत वैरागे. मी तसं बोलायचं म्हटलं तरी त्यांना खाली मान करून बोलायचं, एवढं त्यांच्यावर मला आस्था आणि आदर होता. आजही आहे, कधी सुटला नाही तो. त्या दोघांबद्दल माझा आजही आदर आहे. मला त्यांच्यावर कधीच तक्रार आयुष्यात नसते. त्यांनी मला बोलले, काय मारलं बिरलं तरी मला कधीच आयुष्यात वाईट वाटलं नाही. पण पहिल्या सेमिस्टरला दुर्दैवाने मला ते कळलं नसल्यामुळं मला फक्त 3 विषयात टोटल 22 का 23 मार्क होते. मी नापास झालो. 3 विषयांचे मिळून? 3 विषयांचे मिळून नापास झालो. मी खचून गेलो, पूर्ण खचून गेलो. मी घरी गेलो, मामाला दाखवला रिझल्ट. म्हटलं असं असं झालेलं आहे, मला काही जमण्यासारखं नाही आहे. मामांनी मला अक्षरशः मारलं, खूप अपमानित केलं, माझी परिस्थिती सांगितली. मला एवढ्या वेळ टोकायचे ना, तुझी आई 20-25 रुपयावर काम करते, 20-25 रुपये, आणि तू त्यांचं चीज करत नाही आहे. तर याच्याहून मला ते बोलले. मग मला एवढं म्हणायला लागलं. मी सगळं बॅग भरली आणि दिवाळीच्या सुट्टीला म्हणून मी घरी आलो. आणि असं डिसाईड केलं की आता आपल्याच्यानी लॉ होणार नाही, मला एज्युकेशन पुढं करायचं नाही आहे. मी इकडंच मोलमजुरी करून आपलं उदरनिर्वाह करेल, शेतात आईबरोबरच काम करेल, वडिलाबरोबरच काम करेल, जे माझी पूर्वीची पिढी करत आलेली आहे. इतरांची चाकरीच करत राहील आणि मोलमजुरी करून माझं आयुष्य मी असंच काढेल, हेच डोक्यात ठेवून घरी गेलो. मी त्याच निश्चयच केला. मी सर अक्षरशः निश्चय केला, नाहीच जाणार. मी ठरवलंच होतं, माझ्याने होणारच नाही. एवढं अपमानित झालं होतं, म्हणजे एवढं मला ते हे झालं होतं त्या काळात. माझ्याने होणारच नव्हतं, कारण मला इंग्लिशचा एवढं हे वाटत होतं ना की इंग्लिश माझ्याने होणारच नाहीये, मला ते जमणारच नाहीये, करूच शकत नाही. मला कुणी किती पैसे दिले, किती क्लास लावले तरी होणार नाहीये. पण 2 महिने मामांनी वाट बघितली, येतोय का हा. शेवटी मामा स्वतः आला तिथं माझ्या घरी. त्या काळी माझं पण ते कोपटच होतं, छोटंसंच घर होतं. ते छोटं म्हणजे तुम्हाला 8 बाय 8चं घर, रूम पण नाही, त्या कुडाच्या भिंती असतात, त्याला मातीने लेप लावलेला असतो आणि सारवलेलं असतं, आणि लाकडाचा दरवाजा. कधी त्याला कुलूपही नव्हतं आमच्या घरात. काय न्यायला चोरायला काही घरात नव्हतंच.
18 दारिद्र्य म्हणलं तरी चालेल, एवढं ते दारिद्र्यचं होतं आमचं राहणं त्या काळात. मामा आला, मामाने समजवलं, 2-3 त्यांचे कार्यकर्ते घेऊन आला जे एज्युकेटेड होते त्यांना. मग त्यांनी ते सांगितलं की आम्ही तुला एखाद्या चांगल्या वकिलांकडे लावून देतो, तुला चांगले क्लास लावू, हे करू ते करू, पण ते सोडू नको. मामा म्हटले आपल्या ह्याच्यात वकील हा नाही आहे खानदानात, तू पहिला वकील होशील, तू ते झालं पाहिजे, तू ते झालं पाहिजे, लॉ मला झालं पाहिजे, मला काय बाकीचं माहीतच नाही म्हणला, तू वकील झाला पाहिजे. एवढं शब्दात मला गाडीत टाकलं आणि घेऊन आला. घेऊन आल्यानंतर आता मग मामांचा एक मित्र होता, मामांचे 10-12 झोपड्या सोडल्यानंतर ते त्यांचं घर होतं, त्यांचं नाव होतं ॲडव्होकेट राजू गायकवाड म्हणून. त्यांची तर स्टोरी खूप भयानक आहे सर. त्यांची मामांची स्टोरी सेम. ते आत्ता नंदुरबारमध्ये सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन आहेत, जज आहेत. ओके. त्यावेळेस ते वकील होते आणि ते फतेंचंद रांकांच्या ऑफिसमध्ये ते वकिली करत होते. त्यांची गाठ त्यांनी घालून दिली आणि म्हणले की ह्याला कॉलेज सुटलं की तुझ्याबरोबर ठेवायचं, कोर्टातलं सगळं शिकवायचं. मग त्यांनी मला त्या रांका सरांकडे नेलं. गायकवाड सरांनी सांगितलं की तर तू येत जा रोज, तुझं कॉलेज संपलं की येत जा आणि शिकत जा दिवसभर, माझ्याबरोबर राहत जा, मी तुला शिकवेन. त्यावेळेस ते पत्रकार पण होते आणि गोरगरिबांचे केसेस लढायचे नॉमिनल. त्यावेळेस काही जास्त फीज वगैरे मिळायचे नाही. पण मला जो टर्निंग पॉईंट झाला ना पुश करायचा वकिलीत, ते ॲडव्होकेट राजू गायकवाड जे आता जस्टिस आहेत किंवा न्यायाधीश आहेत, तर त्यांच्याकडे नेऊन मला म्हणजे आत्ता जो आहे ना ते त्यांच्यावर त्यांची ओळख झाली तर मी आता वकिलीत एवढा सक्सेस पण नसतं झालं. आणि पैसे कमवले. त्यांनी मला जे शिकवलं ते ग्राउंड लेवलपासून शिकवलं, आईपासून शिकवलं की विकास कसं असतं वकिलीत, काय शिकायचं, कोर्टात कसं जायचं, कसं प्रेझेंटेशन करायचं, मॅनेजमेंट कसं करायचं, कशा केसेस लढायच्या, कसं ड्राफ्टिंग करायचं, कशा केसेस तयार करायच्या, कसा क्लायंट बेस निर्माण करायचा, हे त्यांनी शिकवलं. आणि मला त्यांचा जास्त सहवास नाही लावला, पण 3 ते 4 वर्षाचा सहवास लाभला, कारण त्यांची 3 ते 4 वर्षांनी न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली. आणि त्याच्यामुळे मग माझे रांका शिकत होता त्याच्यावर कॉलेज पण पॅरलली चालू होतं. हां, मी इकडे वकिली शिकत होते, इकडे प्रॅक्टिकल वकिली करत होते. बरोबर. आता काय झालं, लॉ कॉलेजला मी सकाळी 7 ते 10 पर्यंत माझं कॉलेज होतं. कॉलेज सुटलं की कॉलेजला थांबत नव्हतं, मी डायरेक्ट कोर्टात जायचं. कोर्टात गेलं की मग त्या चेंबरला एक अजित जाधव म्हणून वकील होते, ते सांगवीत आहेत. ॲडव्होकेट देवीदास साळी म्हणून एक वकील होते, राजू गायकवाड, असे 3 वकील त्या ऑफिसमध्ये असायचे. त्यांनीच मला शिकवलं, त्यांनीच मला ट्रेन केलं. त्यांच्या ओळखीने आत्ता मध्यंतरी एक मोठे वकील ND पवार सर गेले, जे खूप क्रिमिनलचे खूप मोठे वकील होते, म्हणजे खूप त्यांनी 302च्या केसेस चालवल्या. त्यांचे एक ज्युनियर होते ॲडव्होकेट मकरंद औरंगाबादकर. ह्या तिघांमुळे त्यांची ओळख झाली आणि क्रिमिनलचं खरं नॉलेज मला त्यांनी दिलं. डॉक्टर मकरंद औरंगाबादकर आता ते सरकारी वकील म्हणून काम करतायत जिल्हा न्यायालयात. काही मदत लागली की मी रविवारी त्यांच्याकडे जाऊन आलो. काही कुठं मला अडचण आली की ते मला सदैव माझ्या पाठीशी उभे असतात. विकास असं कर तसं कर. केसेस आम्ही बरोबर लढल्या. माझ्याकडे केसेस आले की त्या मला बरोबर गायडन्स देतात. म्हणजे आणि त्या लिंकनुसार माझी जवळजवळ 15 ते 20 वकिलांशी एकदम बॉन्डिंग तयार झालं आणि त्यांनी मला कामं द्यायला चालू केली त्या काळात. म्हणजे हे काम कर ते कर. आणि मला जो व्हरायटी ऑफ वर्क होतं ना ते त्यावेळेसपासून आलं आणि मॅनेजमेंट पण आलं. कारण मला ह्या 15-20 वकिलांचं मॅनेजमेंट करायला लागायचं की कोणासाठी आधी पळायचं, कोणाची केस आधी बघायची, कोणाचं तारखा सांगायचे. कारण त्यावेळेस सोशल मीडिया जास्त नव्हता, मोबाईल फोन्स एवढे स्मार्ट नव्हते, त्यावेळेस सगळं मॅन्युअली होतं आणि मॅन्युअली सगळ्या गोष्टी करायला लागायच्या. एवढं काही कम्प्युटरचा जमाना नव्हता, मोबाईल पण एवढा काही हे नव्हतं. त्यामुळं स्वतः जाऊन तिथं सगळ्या तारखा वगैरे घ्यायला लागायच्या, स्टेटस काय ते सांगायला लागायचं आणि त्यांना रात्री फोन यायचे क्लायंट लोकांचे की आज काय झालं केसमध्ये, हे सगळे अपडेट द्यायला लागायचे. आणि तुम्हाला अजून एक सांगतो, मी ज्यावेळेस 3ऱ्या का 4थ्या वर्षाला मी माझ्या गावी राहायचा निर्णय घेतला की अपडाऊन करायचा निर्णय घेतला रेल्वेने. तर तुम्हाला सांगतो, मी कॉलेजला असताना माझं 7चं लेक्चर होतं, 7 वाजता सकाळी 7 वाजता. यायला मला लागतात साधारण 1.5 ते 2 तास लागतात तिकडून यायचं झालं म्हटलं. तर आमची आई किती वाजता उठायची माहिती आहे का? पहाटे 4 वाजता उठायची. ती 2 टायमाचा डबा करायची. एक सकाळचा करायची आणि एक दुपारचा करायची. 2 टाइम वाजता 4 वाजता ती उठायची. मी उठायचो, तो डब्बा घ्यायचो, घरातून 5ला निघायचो,
मिळेल त्या वाहनाने, टेम्पो म्हणू नका, ट्रक म्हणू नका, रिक्षा म्हणू नका, काही मिळेल त्या वाहनाने मी स्वारगेट गाठायचो. स्वारगेटवरनं मी बसनी लॉ कॉलेजला जायचो. असं मी 2 वर्ष केलं. बरं. म्हणजे आई आमची एवढी उठायची पहाटे, एवढा आणि टिफिन पुन्हा ते करून पुन्हा कामाला पण जायचं. कामाला ते सगळं उरकून घरातलं दोन्ही भावंडाचं नवऱ्याचं सगळं करून ती परत मोलमजुरी करायला 10 ते 6 आईच जुंपलेली ती. बापरे. एवढं सगळं काबड कष्ट करायची. खतरनाक. बरं, आता हे जे वकील होते तुमचे 10, 15, 16 ते एकाच फील्डचे होते का वेगळ्या फील्डचे होते? ते वेगवेगळ्या फील्ड, काही सिव्हिलमध्ये करायचे, काही लँड लॉमध्ये करायचे, काही क्रिमिनलमध्ये करायचे, काही लेबरमध्ये करायचे, काही फॅमिली लॉमध्ये करायचे, काही कॉर्पोरेट लॉमध्ये करायचे. तर त्यांचं व्हरायटी ऑफ वर्क ते मला जे बूस्ट करायला खूप कारणीभूत ठरलं, की मला सगळ्या क्षेत्रातलं थोडं 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 नॉलेज येत गेलं आणि माझा बेस तयार होत गेला. की प्रत्येक क्षेत्रातलं मला, म्हणजे माझ्याकडे एखादा जर क्लायंट आला तर कुठलीही त्याची शंका घेऊन येऊ द्या, माझ्याकडे त्याचं सोल्युशन आहे. ग्रेट. आणि त्याच्यामुळेच मी आता फर्म जी माझी तयार केली वकिलांची, 15-20 वकिलांची, माझ्याकडे कुठलाही क्लायंट आला तर तो परत कधीच मी पाठवत नाही की मी हे काम करत नाही आहे, मला ह्यातलं नॉलेज नाही आहे, असं माझं होतच नाही. मग त्या 15-20 वकिलांना मी हॅट्स ऑफ देतो की बाबा त्यांच्यामुळे हे सगळं मी जे मॅनेजमेंट सगळ्या गोष्टी ज्या घडल्या ते त्यांच्यामुळे घडलं. आज तुमच्याकडे 15-20 वकील आहेत त्याच्यामुळे? आता माझ्याकडे 15-20 वकील शिकतात. आणि किती केसेस आहेत साधारणपणे? साधारणतः माझ्याकडे 5 ते 10,000 केसेस आहेत सध्या माझ्या कोर्टात चालू आहेत. ग्रेट. बरं, असं कधी वाटलं होतं का, म्हणजे असं काही स्वप्न कधी बघितलं होतं की आपल्याकडे घर नाही आहे, एक दिवस आपल्याकडे मोठं घर असेल, गाडी असेल, आपण लँड ओनर असू, आपण जमिनी विकत घेऊ, असं कधी स्वप्न बघितलं होतं लहानपणी किंवा त्या काळात? त्या काळात सर असं काही डोक्यात नव्हतंच त्या काळात. हां. की बाबा मी एवढा मोठा होईल, हे होईल. पण एक माझ्या डोक्यात एकच कल्पना होती की जे करेल ना, ज्या क्षेत्रात जे करेल ना, तर सुरुवातीच्या काळात माझं जे होता ना, म्हणजे मला काय बनायचं आहे हा जो होता ना पॉईंट, की मी काहीतरी शिकेल, ज्यावेळी 10वी जाईल, ITI करेल, कारण तेवढी परिस्थिती नव्हती, ITI करेल, कुठेतरी नोकरी करेल 2-5 हजार रुपयाची आणि माझं आयुष्य मी तसंच घालवेल. नंतर मग वाटलं की हॉटेल मॅनेजमेंट करावं कोर्स आणि तिथून काहीतरी माझं स्वतःचं काहीतरी निर्माण करेल. पण ह्या दोन्ही फील्डला जाता नाही आलं मला पैशांमुळे. पण मामांनी जो मार्ग दाखवला ना, मामांनी जी ओळख निर्माण करून दिली, जे एज्युकेशन दिलं ना, त्यांनी अशी कलाटणी होत गेली आणि मला ही लोक पदोपदी भेटत गेली, ही सगळी लोक. त्याच्यामुळे माझं लाईफ असं बूस्टच झालं. आणि मग डोक्यात विचार आला की मी कोणाची चाकरी नाही करू शकत, जे करायचं आहे ना ते स्वतःच्या हिमतीवर करणार आणि कोणाचं मला नोकरीही नको आणि कोणाचं मला चाकरीही नको. मी स्वतःच्या पायावर माझा स्वतःचा बिझनेस तयार करेल आणि त्यातून मी लोकांची सेवा करेल, एवढंच माझ्या डोक्यात होतं. आजही मी वकिलांसाठी गोरगरीब जर आला माझ्याकडे आलेला कुठलाच क्लायंट पैशाअभावी की पैसे नाही आहेत यांनी कधीच परत जात नाही. मी सरळ सांगतो, तुमची परिस्थिती नाही आहे, तुम्ही पैशाचा विचार करू नका, मी तुमची केस पूर्णपणे लढून देईल. आणि गव्हर्नमेंटचे अशा अथॉरिटी आहेत, लिगल एड, जे शिवाजीनगर कोर्टात इस्टॅब्लिश आहेत, तिथं माझं नाव रजिस्टर केलेलं आहे की कुठल्याही क्लायंटला किंवा कुठल्याही गरजूला जर वकिलाची मदत लागली फ्री ऑफ कॉस्ट तर माझं नाव पहिल्यांदा रेफर करा तुम्ही. आणि मग तिथून मला फोन येतो, वकील साहेब ह्यांची केस तुमच्याकडे घेऊन जा, ह्यांच्याकडे पैशाची ऐपत नाही, ह्यांच्याकडे 1 रुपया खर्च करायची ताकद नाही आहे, तर ह्यांची पूर्ण सगळ्या केसेस तुम्ही इथून पुढे लढा. अशा माझ्याकडे जवळजवळ 200 ते 300 केसेस आजही आहेत ज्या मी फ्री ऑफ कॉस्ट चालवतो. वा, म्हणजे जी काही परिस्थिती तुम्ही भोगली किंवा पाहिली लहानपणी ते आजही विसरलेलं नाही आहात, ही खरी रिअल हिरोची निशाणी. तुम्हाला सांगतो, वकिलांची फी 10 लाख 20 लाख. आता तुम्हाला एक जिवंत उदाहरण सांगतो, कंगना रनौतचं घर पाडलं त्यावेळेस कॉर्पोरेशननी जो वकील हायर केला होता कॉर्पोरेशनची केस लढायला कंगना रनौतच्या विरोधात, त्या वकिलांची फी किती होती माहिती आहे का? 3 हिअरिंगचे त्यांनी 80 लाख रुपये केलेले. तुम्ही गुगलला जरी टाकलं ना तरी येईल. कॉर्पोरेशनने ठराव पास केला की या वकिलांची नेमणूक करा आणि ह्यांची फी 80 लाख रुपये 3 हिअरिंगची असेल आणि ती केस विरोधात गेली. हा पैसा कोणाचा आहे? गोरगरिबांचा आहे, टॅक्सचा आहे. आपण जो टॅक्स भरतो त्याचा पैसा आहे, असा उपयोग. आणि जर एखाद्या शिवाजीनगर न्यायालयात, कुठल्याही न्यायालयात असू द्या, जर एखाद्यावर अन्याय झाला असेल आणि त्याला त्याची बाजू मांडायला जर योग्य वकील मिळाला नाही तर त्याची केस कमकुवत होऊन तो हरू शकतो. लक्षात घ्या. का? चांगला वकील आणि चांगली फी दिली नाही म्हणून. ही रिअल परिस्थिती.
वकिली क्षेत्र एवढं सोपं नाही आहे, खूप वकिलांच्या फी आहेत. मग अशा परिस्थितीत आपण काय करू शकतो? आपली परिस्थिती आता आपली बघितली, तुमच्या डोळ्यासमोर मी सांगितलं सगळा माझा जीवन प्रवास. ह्याच्यात बघितलं तर वकिलाला द्यायला 10 रुपये पण नसतात, एवढी परिस्थिती. एखाद्या खोट्या गुन्ह्यात गुंतवतात, काही गुन्ह्यात ते असतात पण इन्व्हॉल्व, पण त्यांची केस लढणार कोण? बरोबर. कोर्टासमोर त्यांची बाजू तर गेली पाहिजे, त्यांना न्याय तर मिळाला पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एवढं मोठं संविधान दिलेलं आहे, त्यात न्याय हक्क दिलेले आहेत आपल्याला, प्रत्येकाला प्रत्येकाची बाजू मांडायचे हे केलेले आहेत. तर त्याचं युटिलाइज कधी होणार? आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या याच्यामुळं मला एज्युकेशन मिळालं, मला त्या कोट्यातनं SCच्या कोट्यांमधनं मला ॲडमिशन मिळालं त्या टक्केवारीतनं, म्हणून हे शक्य आहे ना. त्यांनी कुठंतरी सोय करून ठेवली आपल्या समाजासाठी, म्हणून त्याचा उपयोग करून मी ह्या लेवलपर्यंत आलो, नाही तर मला ॲडमिशनच मिळालं नसतं. याची जाण ठेवणारे किती लोक आहेत तुमच्यासारखे, तुम्हाला वाटतं की ठीक आहे हे सगळं मिळालं, पण त्याची जाण ठेवून आज गरिबांना तुम्ही बाजू मांडताय, विदाऊट फी मांडताय, ही साधी गोष्ट नाही आहे. म्हणजे मगाशी तुमच्या कर्तृत्वाबद्दल ऐकलं होतं, तर रिस्पेक्ट वाढला की यार ग्रेट. आता कसं आहे सर, आपण देणं लागतो समाजाचं काहीतरी, कारण आपल्यासारखी परिस्थिती इतरांवर येऊ नये असं मला मनोमन वाटतं. प्रत्येक ठिकाणी प्रोफेशनल वागलं पाहिजे असं नाही, जिथं प्रोफेशनल वागतं देवाने दिले त्याप्रमाणे मला मिळत गेलेलं आहे. पण कुठेतरी देवाचं आपण देणं लागतो, त्या हिशोबाने मी एक माझा काही वेळ किंवा माझी काही बुद्धिमत्ता मी जर अशा लोकांसाठी वापरली तर त्यांनी काही तोटा नाही माझा. मला काय वेळ द्यायचा आहे, माझी बुद्धिमत्ता वापरायची आणि त्यांना हे करायचं, त्याची केस फक्त मांडायची. ह्याच्या व्यतिरिक्त मामांची तर असताना मी तुम्हाला सांगतो, मामांचं सगळं मॅनेजमेंट माझ्याकडे होतं. कॉर्पोरेटच्या वेळेस इलेक्शन असायचे त्यांचे, आता नगरसेवक आहेत, 4 टर्म नगरसेवक आहेत ते. त्यांच्या कर्तृत्वाने ते झालेले आहेत. त्यांना कधीही खर्च करायची आवश्यकता लागत नाही निवडून येण्यासाठी. हे पहिलं उदाहरण आहे माझ्यासाठी की मामांनी कधीच म्हणजे कुठे आत्तापर्यंत मी त्यांचे 4 इलेक्शन बघितले, कधी ते खर्च करत नाहीत, ते लोकांमधून निवडून येतात. आणि त्यांचं काम एवढं ग्राउंड लेवलनी आहे ना, मी तिथं राहिला होतो तुम्हाला सांगतो, अक्षरशः आहे ना रक्ताने माखलेली लोक यायची रात्री 2-2, 3-3 वाजता. स्लम एरियातली भांडणं, नळावरची भांडणं, ते राहणीमान, ते नळ, हे ते खूप व्यसनाधीन लोक असतात तिथं, दारू पिऊन कुणीही यायचं त्याला. अशी परिस्थिती मी स्वतः बघितली तिथं. आणि त्या परिस्थितीतून मला अभ्यास करायला लागायचा, कारण मामांच्या घरी 24 तास रीग लोकांची, 24 तास. आणि त्यातून मला माझा 2 तास 4-5 तास काय असेल त्यातून मला काढायला लागायचे. मामा आमचा सकाळी 9 पासून जे कामाला लागतो, रात्री 11-12 पर्यंत जी कामं होत नाहीयेत तरी लोकांची रीग असते तिथं. एवढा त्याचा तो स्लम एरिया एवढा भयानक होता. आणि त्या एरियात ते काम करतात. आणि ते एरियात काम करत असताना त्यांना जे लोकांचा सपोर्ट मिळाला, त्या सपोर्टमुळे ते नगरसेवक झाले. म्हणजे पूर्वीपासून 1996 का 92 पासून त्यांनी ते समाजकार्य जे चालू केलं होतं, ते आजही अविरत चालू आहे त्यांचं समाजकार्य. आणि त्यांचाच वारसा आहे म्हणायचं की तुम्ही फ्रीमध्ये मदत करायची. असं तिथं राहिल्यानंतर कसं होतं, लोकांना वाटलं की हा पॉलिटिशियनमध्ये जाईल, पण मला काय त्यात गंध नव्हतं जास्त. मला माझं अस्तित्व निर्माण करायचं होतं. आणि मग मामांचं नगरसेवक होते, ते कुठेही मला कॉर्पोरेशनमध्ये लगेच लावू शकले असते, लगेच लावू शकते. त्यांनी मला कधीच, मला असं आजही वाटू दिलं नाही की तुझा मामा नगरसेवक आहे, असं कधीच वाटू दिलं नाही. ते म्हटले माझं कधीच यूज नाही करायचं, मी तुला माझ्या ओळखीवर मी कधीच कुठं लावणार नाही नोकरीला, नाही काय नाही. पण आजही ते मला काही त्यांच्या स्लम एरियातली मॅटर असतील ना, तर ते मला फोन करतात, असं असं मॅटर पाठवतोय मी, फी घ्यायची नाही. हे माझ्या रेफरन्सने येतात, माझ्या नावानुसार येतात. मी फीचा विषयच काढत नाही. तुमचा पाठवलाय ना, मी माझ्यामुळे तुमचं नाव कधीच खराब करू देणार नाही. तुम्ही एवढं माझ्यासाठी दिले म्हणून तुम्ही तुमच्यासाठी एवढं करू शकत नाही. त्यांचं पांगदं मी आयुष्यात कधी मामांची फेडूच शकत नाही. जिथं मला खायला काही नव्हतं त्या काळात तुम्ही मला उभं केलं, त्या काळात मला खाण्याची होत. आणि त्या काळातही नगरसेवक आहे म्हणून मी असा तिथं त्या एरियात वावरत नव्हतो बरं का सर, कधीच वावरलं नाही. तसे वावरले म्हणून तिथं मी असताना तुम्हाला सांगतो, सुट्टी दिवशी वाढपीचे काम करायचो, लग्नाच्या ह्याच्यात जायचो, वाढायची कामं, ते घाटी म्हणून जे काय असतं ना, कपडे वगैरे घालून भांडी धुवायची वगैरे, लग्न समारंभाला मी जायचो, रात्री अपरात्री पार्ट्या वगैरे असतात ना, तर तिथं मी ती कामं पण केलेली आहेत, म्हणजे नगरसेवक असताना सुद्धा. तर आजूबाजूची लोक चर्चा करायची, अरे तू कसं काय, तुझे मामा नगरसेवक आहेत, तू कसं काय ही कामं करतो, तुला कसं काय हे लाज कसं काय वाटत नाही. पण खरं परिस्थिती आमच्या आईनी मामांनी सांगितलं होतं, कुठल्याही गोष्टीची, कुठल्याही कामाची कधीच लाज बाळगू नको. मामांकडे राहत असताना तुम्हाला सांगतो सर, मी सकाळी 6ला उठायचो,
मामांचं घर वरखाली होतं पत्र्याचं, त्यांनी ते हे टाकून बनवलं होतं, खाली ऑफिस होतं त्यांचं. तर मी सकाळी उठायचं, सगळं स्वच्छ करून घ्यायचो, पुसून घ्यायचो लिटरली. मी स्वतः कपडे लग्न होण्याच्या अगोदरपर्यंत स्वतः धुवायचो. मी कधी माझ्या आईला एक धुवायला दिली नाही, कारण मला कळायला लागल्यापासून मी आईला कधीच कपडे वगैरे कधीच धुवायला नाही दिले. कारण मला तसं मामांनी मला बनवलंच होतं ॲक्च्युली. नाही, तू स्वतःच करायचं हे सगळं, स्वतःच हे करायचं. मग ती शिकवण खूप महत्त्वाची होती माझ्यासाठी, की स्वतःची कामं स्वतःच करायची. सगळं मी लोक यायच्या आधी सगळं साफसफाई करून घ्यायचो, धुवून घ्यायचो, ऑफिस पुसून घ्यायचो मस्त कापडाने, आणि चकाचक मामा यायच्या आधी हे सगळं करून ठेवायचं. म्हणजे कसे लोक येतात, ऑफिस वगैरे ओपन पाहिजे सगळं, कधीही लोक यायचे. ते एक चांगलं त्यांनी त्या काळात करून दिलं. ग्रेट. असे काही प्रसंग जिथे तुम्हाला गिव्हअप करावं असं वाटलं, लहानपणी असेल किंवा काय? तो एकच प्रसंग होता. गिव्हअप कॉलेज लॉ करायचं असं ठरवलं ते लॉचा तो एकच प्रसंग होता, की वाटलं की इथं आता आपलं मला इंग्लिशचा न्यूनगंड झाला, मी काहीच करू शकत नाही आहे, फेल होईल याची भीती, माझं एवढी कॅपेबिलिटी नाही आहे, मला इंग्लिश येत नाही. आणि ILS असं कॉलेज होतं जिथं मंत्री, मोठे मोठे बिझनेसमन यांची मुलं तिथं ॲडमिशन मिळायचं. मला तिथं ॲडमिशन मिळणं हे माझ्यासाठी खूप मोठं होतं. अचिव्हमेंट होती. कारण मुलं यायचे, ते कारने यायचे, गाड्या घेऊन यायचे, चांगले चांगले कपडे घालून यायचे. अक्षरशः तुम्हाला सांगतो, माझ्याकडे फक्त एकच जोड होता. मी ज्यावेळेस पुण्यात आलो ना, ती पण पॅन्ट आहे ना, मी एका मित्राची घालून आलो होतो. कारण 10वीपर्यंत आम्हाला हाफ पॅन्ट होती, फुल पॅन्ट नव्हती. आई वडिलांनी मला शर्ट घेतलेला होता, पण मी ज्यावेळेस पुण्यात आलो त्यावेळेस मी एका पॅन्टवर आणि एका शर्टवरच आलो होतो. तीच धुवून वापरायचो. पण ILSला जात होतो ना, ILS कॉलेजला, ते खूप मोठं कॉलेज होतं, हायफाय कॉलेज होतं, खूपच मोठं होतं. म्हणजे माझ्या लायकीचं पण नव्हतं ते कॉलेज. त्या परिस्थितीत इतर मित्र बघायचो, एवढी चांगली चांगली गाड्या, चांगली चांगली कपडे घालून यायचे, माझ्याकडे काहीच नाही. कधी बॅग नसायची, हातात पुस्तक घेऊन जायचो, ती भिजली काय. तर अशा परिस्थितीत त्यावेळेचं एज्युकेशन मी कम्प्लीट केलं. म्हणजे हे खचायला मला पदोपदी खचणंच होतं ॲक्च्युली. परिस्थिती ही माझी एज्युकेशनची नव्हतीच, परिस्थिती माझ्या घरच्यांची, कुटुंबाची, आर्थिक, हे सामाजिक सगळी परिस्थिती ती मला कारणीभूत होती, की जी मागं खेचत होती, प्रत्येक वेळेस खेचत होती. कारण नाही यार, तुला जमेल का? पण ना एवढ्या मोठ्या लोकांमध्ये, म्हणजे इन्फिरियर कॉम्प्लेक्स आतमध्ये, की मला एवढे मोठे लोक म्हणजे आपल्याकडे बघायचं, तो तर होताच की नाही, आता मला लाज वाटेल, मी कसं बोलू, काय बोलू, सगळे इंग्लिश बोलतायत आणि मीच मराठी मीडियमचा, मला कसं होईल, असलं खूप ॲम्बॅसरिंग त्यावेळेस असं वाटायचं की यार कुठंतरी तर नको, आता ह्या लोकांचं आपण जाऊ आता आपल्या ग्रामीण भागात, तिकडं काही कोणाचं टेन्शनच नाही आहे. तर अशी परिस्थिती खूप खूप गुदमरून गेल्यासारखी परिस्थिती झाली. त्याच्यानंतर मग मला फतेचंद रांका आहेत ॲडव्होकेट, जे मोठे लॉयर आहेत, जे रांका ज्वेलर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. त्यांच्यामुळं त्याला मोटिवेशन असं मिळालं सर, तुम्हाला सांगतो, की त्यांचा जो क्लायंट बेस होता तो खूप टॉप लेवलचा होता. आणि ज्यावेळेस आपण चांगल्या लोकांमध्ये राहतो, बुद्धिमान लोकांमध्ये राहतो, मग त्यावेळेस मी काय करत होतो की त्या लोकांना ऑब्झर्व करत होतो, ही लोक कशी राहतात, कशी बोलतात, ह्यांचे पुढचे प्लॅन्स काय आहेत. मामांच्याकडे पण लोक आयुक्त वगैरे यायचे, आमदार यायचे, खासदार यायचे, आम्ही कार्यक्रम लावायचो. तर त्या लोकांना मी ऑब्झर्व करायचो, त्यांचं बोलण्याची, चालण्याची, बुद्धिमत्तेची, वागण्याची, हे सगळ्या पद्धत मी ॲडॉप्ट करत होतो. त्यावेळेस कोणाशी काहीच बोलत नव्हतो मी, ॲक्च्युली अंतर्मुख होतो. एक्सप्रेसली कधी कोणाशी बोललो नाही. मामाशी बोललो नाही. मामाशी बोलायचं झालं तर मी त्यांच्या मित्राला बोलायचे की मामांना असं सांगा, तसं सांगा. एवढा न्यूनगंड होता, एवढं ते अंतर्मुख होतो मी, कधीच एक्सप्रेस होत नव्हतं. त्या लोकांचं ऐकून, बोलून, भेटून, हे रांका सरांमुळे मला खूप झालं. वकिलांमुळे जे ओळखी निर्माण झाल्या त्यातून ते डेव्हलप होत गेलं होतं स्वतःचं अस्तित्व. आणि मग वकिलीत मला ते 5 वर्ष एवढी इम्पॉर्टंट होती ना, जी वकील व्हायच्या आधी जे केलो ना, ते मी त्या 5 वर्षात सगळं लर्न करून घेतलं. वकिली असं क्षेत्र आहे की ते तुम्ही आयुष्यभर शिकला तरी तुम्ही ते शिकणं होणार नाही, एवढा मोठा तो समुद्र येतो. आणि एज्युकेशन डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की तुम्ही कितीही शिकला, शेवटच्या श्वासापर्यंत शिकला तरी तो कोणच परफेक्ट होऊ शकत नाही आहे, हे त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे. आता मी शाळा कॉलेजमधील मुलांना बघतो की त्यांना अभ्यास जमत नाही किंवा एखादा विषय समजत नाही, अशा वेळी ते गिव्हअप करतात. आणि किती मोटिवेट केलं, किती समजून सांगितलं तर म्हणतात मला नाही करायचं, नाही शिकायचं.
आणि बरेचसे लोक शाळाही सोडतात किंवा बरेचसे विद्यार्थी असेही आहेत जे आत्महत्या करण्यापर्यंतचा निर्णय घेतात. तर त्या लोकांना काय संदेश द्याल? तुमच्यावरती पण हीच परिस्थिती येऊन गेली होती. त्यांना एवढंच सांगेल, आता ॲक्च्युली तुम्हाला ती परिस्थिती येण्याचं कारण त्यांचे ज्या परिस्थितीत ते राहतात, की जे सराउंडिंग आहे यात आईवडिलांची शिकवण खूप महत्त्वाची आहे. कारण तुम्हाला मुलं ऐकत नाही आहेत. ऐकत का नाही आहेत? कारण वडिलांनी तेवढं लक्ष त्यांच्यावर केंद्रित केलेलं नसेल, आईवडिलांनी. आणि दुसरी गोष्ट, त्यांचा सहवास कोणाशी त्याच्यावर पण डिपेंड आहे. तुमचे मित्र कसे आहेत? कारण मित्रांचं तुम्हाला अजून एक माझं एक उदाहरण सांगतो. मी ज्यावेळेस 11वीला मॉडर्नला होतो त्यावेळेस माझ्या वर्गातली मुलं सिगरेट पित होते आणि मला ऑफर करत होते की तू पण सिगरेट पी. माझ्या डोक्यात एकच होतं, हा मला आज सिगरेटचं व्यसन लागेल, व्यसन लागल्यानंतर मला सिगरेटला पैसे कोण देईल नंतर? उद्या मला व्यसनाचं मी जर त्यात आहारी गेलो तर सिगरेटचं पाकिट मला कोण आणून देईल? टाकून दिलं, पुढे निघालं. असल्या गोष्टींना मी कधीच थारा दिला नाही. मला समाजात खूप व्यक्ती भेटल्या अशा की मला माहिती ह्याच्याकडनं मला चांगलं नॉलेज घ्यायचं आहे. त्या व्यक्तीत गुण असतील, दुर्गुण असतील. दुर्गुण आता प्रत्येकात दुर्गुण असतातच. कुठला घ्यायचा हा स्वतःवर डिपेंड आहे. मला माहिती आहे ह्याच्यात वाईट गुण आहेत, मी त्याच्यात चांगल्या गुणांचंच घेईल, वाईट गुण सोडून देईल. पण त्याची मैत्री तोडणार नाही. त्यात दुर्गुण आहे म्हणून मी त्याला सोडून नाही दिलेलं. त्यातले चांगले गुण आहेत तेवढे घेऊन मी पुढे जाईल. आणि माझं एवढंच ह्या नवीन पिढीच्या मुलांना एवढंच सांगणं आहे की तुम्ही एज्युकेशन सोडू नका. कारण तुम्हाला मला ज्यावेळेस प्राथमिक शिक्षण ज्यावेळेस माझं चालू होतं 5वी ते 10वी, त्यावेळेस मला जे शिक्षक भेटले, एक सातपुते गुरुजी होते. त्यांनी मला NCCचं ट्रेनिंग दिलं. त्या NCCच्या ट्रेनिंगमध्ये त्यांनी मला शिस्त लावली, शिस्त कशी असती. आणि एक थोरात सर होते, त्यांनी मला स्वच्छता कशी करायची. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. त्यांनी मला सांगितलं होतं की तुझी फाटका कपडे असू दे, इथं मागं फाटू दे, कुठंही फाटू दे, तुझं कुठलाही ड्रेस फाटू दे, तो शिव, स्वच्छ धू आणि घाल म्हणला. त्यात लाज कधीच बाळगू नको. माझं हे बटन तुटलं होतं सर, हे बटन तुटलं होतं शाळेत जाताना. आणि ते खूप मारायचे. बटन वगैरे काय तुटलं, नखं वगैरे नसले ना तर खूप मारायचे ते थोरात सर. हे बटन तुटलं माझं, तर मी काय केलं, छोटा दगड घेतला, इथून आत टाकला आणि ओवला असा. आणि ते चेक करायला आले आणि त्यांना ते कळलं. त्यांनी अख्ख्या वर्गाला सांगितलं तो इन्सिडेंट. अख्ख्या वर्गाला सांगितलं की बघा यांनी काय आयडिया केली. कारण ते स्वच्छतेचे त्यांनी त्यावेळेस धडे दिले. तर प्राथमिक शिक्षक त्यावेळेसचे गरजेचे होते, कारण त्या वयात तुम्हाला त्या गोष्टी शिक्षकांनी सांगितल्या पाहिजे. जे आत्ता शिक्षकाचा रिस्पेक्ट मुलांना राहिलेला नाही आहे सर. लिटरली काहीच राहिलेलं नाही. तुम्ही बघता इन्सिडेंट, शिक्षकाला मारतात. आमच्या वेळेस शिक्षक लांब दिसला ना, आम्ही लांब पळायचो त्यांच्या धाकाने. त्यावेळेचं शिक्षण असं होतं सर. गुरुजी मुलांकडे लक्ष द्यायचे. बरोबर. एवढं परिस्थिती आता बदलली. आता ते तुम्ही पिक्चर त्याच्यात बघतात, डायरेक्ट प्रोफेसर शिक्षकांना कानाखाली मारतात, थोडं बोललं तरी पालकांना बोलावतात, भांडणं होतात. लिटरली शिक्षकांनी आता तो कायदा करावा लागला की मारायचं नाही आहे म्हणून. बरोबर. गव्हर्नमेंटला की मारायचं नाही. पण त्यावेळेस आम्ही फटके खाऊन, मार खाऊन जे शिकलो ना, ती खरी तुम्ही जे निष्ठुर झाला ना, ते तुम्हाला ती ताकद मिळाली नाही, ती खरी ताकद त्यांनी दिली शिक्षकांनी त्या काळात. तर आजचं काय झालंय, पिढीनी संगत, सोशल मीडिया ह्याच्याचा जो गैरवापर आहे ना तो जास्त वाढला. त्याने व्यसनाधीन झाली मुलं. गुटखा, दारू, तुमचं गांजा, ह्या ज्या गोष्टी आहेत ना सर, तुम्हाला सांगतो 10 ते 12 वर्षाच्या मुलांना ह्या गोष्टी आता कळायला लागल्या. सिगरेट, आणि ते व्यसनाधीन होत आहेत. टपरीवर सहजासहजी मिळतात ह्या गोष्टी सर, सहजासहजी मिळतात. सहज मिळतात म्हणून व्यसन वाढतात असं नाही वाटत? ते पण एक कारण असू शकतो, संगतीने पण होतं. कारण एखाद्या विद्यार्थ्याला ती गोष्ट कळणं कोणाकडनं कळली, मित्राकडनं कळली, म्हणजे संगत आली सर. संगत पण महत्त्वाची आहे. आणि आपला मुलगा कुठं जातो, काय जातो, ह्याचं पालकांनी पण लक्ष दिलं पाहिजे. मग त्यामुळं ते सराउंडिंग पण महत्त्वाचं आहे. आणि पालकांनी सुरुवातीपासून त्यांना ते ज्ञान दिलं गेलं पाहिजे की कुठल्या गोष्टी चांगल्या आहेत आणि कुठल्या गोष्टी नाही. तर त्यापासून आपण परावृत्त नाही तर अवघड परिस्थिती आहे आता. खूपच भयानक परिस्थिती आहे. खूप व्यसनाधीन झालेत मुलं. काय तुम्हाला काय वाटतं, ॲज अ वकील म्हणून, एक सोसायटीचा भाग म्हणून काय उपाययोजना केली पाहिजे? पालकांनी तर लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे ॲज अ सोसायटी म्हणून आपण काय, सोसायटी म्हणून मला वाटतं याच्यावरती सरकारने कायदा एक तयार करावा, किंवा ज्या सोसायटीत ते राहतात, फॉर एक्झाम्पल जास्त लोक म्हणजे स्लम एरियातली असतील किंवा त्या भागात तशी परिस्थिती असेल,
तर ते या भागातले लोक जास्त तिकडे परावृत्त होत आहेत. तर त्या भागातल्यांसाठी काहीतरी योजना आणाव्यात, काहीतरी कायदे आणावेत त्या अनुषंगाने, किंवा डेव्हलपमेंटसाठी काहीतरी अथॉरिटी स्थापन कराव्या, किंवा काही मॅनेजमेंटचं काही किंवा गव्हर्नमेंटच्या काही पॉलिसीज असतील. जसं आपण बघतो की अंगणवाडीच्या शिक्षका जाऊन विद्यार्थी कलेक्ट करतात. तर तसं एक काहीतरी त्यांच्याविषयी केलं तर बऱ्यापैकी त्या गोष्टीतनं ते परावृत्त होऊन नवीन मार्गाला लागतील. ह्याच्याविषयी मॅनेजमेंट किंवा गव्हर्नमेंटने काहीतरी पॉलिसीज तयार करायला पाहिजे. काही कायदा वगैरे काही होते का त्याच्यावरती चर्चा करायला. कायदा आला तर त्याचं इम्प्लिमेंटेशन पण लवकर होईल असं मला वाटतं. आता तुमच्या आयुष्यातले सगळ्यात महत्त्वपूर्ण व्यक्तींमध्ये मामा मामी आई वडील हे झाले, पण याच्या व्यतिरिक्त तुमच्या या जे काही आज तुम्ही अचिव्हमेंट्स केलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला असं काय वाटतं की कशी कोणती 4-5 लोक आहेत ज्यांचं फार मोठं योगदान राहिलं हे जे नाव घेतल्याच्या व्यतिरिक्त? कोणी मित्र असेल किंवा सराउंडिंगचं तुम्ही महत्त्व सांगताय? आता या ह्याचे ॲक्च्युली 3 टप्पे करेल मी ह्याच्यात माझ्या आयुष्याचे. पहिले प्राथमिक 10वीपर्यंतचा टप्पा आहे. तर आईवडील तर माझ्या त्या आयुष्य त्यांना कधीच विसरू शकत नाही, ज्यांच्यामुळे मी घडलो होते त्या व्यक्तींना मी कधीच. त्यानंतर जो मामी दुसरा टप्पा होता ज्यांनी मला कलाटणी दिली माझ्या आयुष्याला, ते महत्त्वाचं आहे. आणि तिसऱ्या टप्प्यात जाईल ना तर खरं मी लॉमध्ये खरंच शिकलो मी ह्यांच्याकडून. अशी म्हणजे 4-5 व्यक्ती आहेत. त्यात फर्स्टला मी नाव घेईल डॉक्टर आणि वकील, आता त्यांना डॉक्टरेट मिळाली सायबर लॉमध्ये, ते राजू गायकवाड म्हणून आता न्यायाधीश आहेत नंदुरबारला, ते आहेत. मकरंद औरंगाबादकर आहेत. अजून अजित कुमार जाधव आहेत. देवीदास साळी आहेत. SD उपलेंचर आणि समीर रानडे, ज्यांनी मला मदतच नाही तर घरच्यासारखी वागणूक दिली, घरच्यासारखं ट्रीट केलं. आणि लॉ हा काय असतो, समाजात कसं वावरायचं, कसं जगायचं, उदरनिर्वाह कसा करायचा, कशा केसेस लढायचं, ह्याचं मला शिक्षण त्यांनी दिलं आणि निस्वार्थपणे दिलं. असं कुठलीही मनात भावना वगैरे. आजही मी त्यांच्या घरी जातो, घरच्यासारखं वातावरण, कुटुंबाचा सदस्य म्हणून त्यांनी मला शिकवलं. तर ह्या लोकांना मी कधीच विसरू शकत नाही. ह्या लोकांमुळे माझ्या आयुष्यात कलाटणी मिळाली. फतेचंद रांका हे नाव महत्त्वाचं आहे, कारण मी ऑफिसला आजही त्यांच्या ऑफिसला आहे. त्यांनी बोललं तर कधी मला जावं लागतं. जसं मामांचा फोन कधी आत्ता जरी आला तरी मला पळावं लागतं त्यांच्यासाठी, तसं फतेचंद रांकाचा फोन आला तर त्यांच्यासाठी मला त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं, विकासला फोन केला कुठलंही काम असं तो सोडून पहिल्यांदा माझ्याकडे येतो. ती अटॅचमेंट तशी त्यांनी माझ्या प्रती त्यांनी तयार केलेली आहे. तर ह्यांच्या आयुष्यातली सगळ्यात चॅलेंजिंग केस एक होती, नाव मी सांगत नाही आहे कारण प्रोटोकॉलमुळं. केस खोटी होती. एका मुलावर प्रेम होतं. खूप चॅलेंजिंग केस होती सर. म्हणजे त्या मुलाचा खरंच काही दोषही नव्हता, पण सिस्टीममुळं तो भरडला गेला खूपच. म्हणजे ती केस मी तुम्हाला वाचायला पण देईल. खूपच इंटरेस्टिंग केस होती ती. त्या मुलीचं प्रेम होतं, दोघांचं प्रेम होतं, खूप प्रेम होतं. ती मुलगी फक्त अवघ्या 17.5 वर्षांची होती आणि तो होता काहीतरी 22 का 25 वर्षाचा होता. खूप प्रेम होतं आणि मुलीचंही प्रेम होतं. त्या दोघांनी पळून जायचा निर्णय घेतला. तिने प्लॅन केला मुलीने, आपण घरातून पळून जाऊया. पळून जाताना तिने घरातून साधारण 20 तोळे सोनं घेतलं घरातून. हां, एक किती 3 का 4 लाख कॅश घेतली घरातनं, कपाटातनं. हां, आणि ती निघाली घरातून. आणि त्या 2 जुळ्या बहिणी होत्या. हां, ते दुसऱ्या बहिणीला कळालं की चालली पळून. तर ती बहीण म्हणली मला पण यायचंय. ती बहीण निघाली, ती निघाली, दोघी घरातून निघाल्या. घरातून निघताना त्यांनी काय केलं माहिती आहे का, बाहेरून कडी लावली. आई आज झोपलेली, कडी लावली आणि गेली निघून. आणि त्याच्यानंतर तो मुलगा आला आणि तो मुलगा आला त्याच्या आईला घेऊन आला आणि ते 4 जण गाडीत बसले ट्रकमधून, पंढरपूरला गेले, तिथे लग्न केलं त्यांनी. आणि तिथून ते कर्नाटकमध्ये गेले आणि कर्नाटकमध्ये एक फ्लॅट घेऊन ते राहायला लागले. आता मुलगी होती नाबालिग, 17.5 वर्षांची. वडिलांनी कंप्लेंट दिली, माझी मुलगी मिसिंग झाली. भोसरी पोलीस स्टेशन होतं बहुतेक. तर तिथं कंप्लेंट दिली. तर हे महिनाभर तिकडेच राहिले. मग पोलिसांनी ट्रेस वगैरे सगळं ट्रेस वगैरे केलं, कुठे कुठं काय सापडायला तयार नाही आहे. पण त्यांनी काय केलं, त्या मुलांनी फोन ऑन करून त्याच्या मामाला फोन केला, त्यामुळे तो सापडला. आणि मग इकडून पोलीस गेले,
त्या मुलींना आणलं. तर त्यांनी काय केलं होतं, सोनं आहे ना कुठेतरी डोंगरात लपवून ठेवलं होतं, खोदून ठेवलं होतं सोनं मुलींनी, आणि कॅश अशीच वापरली असेल इकडं तिकडं. मग त्या मुलींना आणलं माघारी, आणि मुलींना माघारी आल्यानंतर मग ती नाबालिक असल्यामुळं तिच्या वडिलांचं स्टेटमेंट ग्राह्य धरतात, कारण लहान मुलांचं स्टेटमेंट ग्राह्य धरत नाही. कंप्लेंट वडील देतात. मग ती कंप्लेंट त्याच्यावर झाली त्या मुलावरती, म्हणजे त्याचा काही दोष नसताना तो सफरर झाला, त्याच्यावरती केस चालू झाली आणि त्याला बाहेर त्याने येऊन मला सांगितलं की सर असं असं झालेलं आहे, ह्यात माझी काहीच खरंच चूक नाही आहे. आणि केस आल्यानंतर कळतं आपल्याला लगेच की कोणाची बाजू चुकीची आणि कोणाची नाही आहे. आणि पण पोलिसांनी खूप केस रंगवली, वेगळ्या प्रकारे नेली ती केस, आणि कोर्टात त्याच्यावरती तो त्याला मग जेलला वगैरे झाला, मग त्याला बेलला बाहेर काढलं आम्ही, आणि मग केस चालू झाली इथं. मग अक्षरशः तुम्हाला सांगतो, त्या 2 ज्या मुली होत्या ना, त्यांनी स्टेटमेंट बदलली त्यांची, नंतर बदलले स्टेटमेंट. त्यांनी मग सांगितलं की ह्याने मला फूस लावली होती, पळवून नेलं, हे नेलं, तिकडून नेलं, इकडं नेलं, सगळं उलटं झालं, सगळंच उलटं झालं. इमोशनल केलं असं. आईवडिलांनी इमोशनल केलं. तर मग तो सांगायचा की ते नाही बोलणार माझ्या विरुद्ध, पण तसं काही झालं नाही. मग त्या मुलाला आरोपी केलं होतं, त्याच्या आईला केलं होतं आणि त्याच्या मामाला पण केलं. तिघं त्यात भरडले गेले, पण भरडल्यातून आम्ही त्यांना बाहेर काढलं. मग याचं काय, मला रिअल जर कोणाची खरंच दोष नसेल आणि मी त्यातून बाहेर काढणार, त्यासारखा आनंद नाही सर. ग्रेट. मग हे सत्यासाठी लढणं म्हणतो ना आपण, तर ते हे त्याच्याकडे तेवढेच पैसेही नव्हते. त्या काय तो लॅपटॉप घेऊन आला, सर लॅपटॉप ठेवा तुम्ही, म्हटलं फी नाही आहे माझ्याकडे, तुम्ही लॅपटॉप ठेवा. नाही घेतला. असेच लढला आणि त्यांना बाहेर काढलं. असाच माझा क्लायंट बेस रेडी होत गेला. माझ्या पत्नी जी शिल्पा, ती पण ॲडव्होकेट आहे, ती पण ILSलाच होती, ती पण हुशार आहे. तिच्यामुळं पण मला कसं होतं, कारण माझं आईवडिलांकडनं कुठले म्हणजे नातेवाईक आहेत, पण केसेस मिळणार कशा सर. पत्नीकडनं पण तो खूप सपोर्ट, मोरल सपोर्ट होत गेला. त्या काळी काही नसताना तिने जी साथ दिली, क्लायंट बेस निर्माण केला, तिच्यामुळे काही ओळखीने क्लायंट यायचे, काही कमी पैशात करायचे, काही फुकट करायचे, तर तिची पण खूप साथ होत गेली आफ्टर मॅरेज. म्हणजे तिचा पण खूप ह्याच्यात खूप मोठा आहे की बाबा. आणि काय होतं, आपण समाजात काम करत असताना आपण समाजाला खूप वेळ देतो, घरच्यांना वेळ देत नाही आहे, ते पण तिने समजून घेणं, ते पण तेवढंच महत्त्वाचं आहे की फॅमिली सांभाळणं. आपण बाहेर जातो त्यावेळेस आपली फॅमिली कोणावर तरी डिपेंड आहे, ते कर्तव्य ती सध्या करते. त्याच्यामुळे तिचं पण न विसरण्यासारखं आहे. गप्पा संपवाने असंच वाटतंय. हे सगळं काम बघून मला डॉक्टरेट मिळाली साधारण 2021मध्ये मला डॉक्टरेट मिळाली. दिल्लीला फंक्शन झालं मोठं, 2-3 मंत्री आले होते, त्यांच्या हस्ते मला डॉक्टरेट मिळाली सोशल वर्कमध्ये. त्याच्यानंतर मला रिसेंटली महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला गेला माझं हे सगळं काम बघून. आणि त्याच्यानंतर बरेचसे पुरस्कार, 20 ते 25 पुरस्कार मला या गेल्या रिसेंटली 2 वर्षात मला मिळालेले आहेत. रिसेंटली हे सगळं काम बघून. आणि वकिलांसाठी झटत असतो मी. वकिलांना काही अन्याय झाला, काही मारहाण झाली, तर मला अर्ध्या रात्री पण जावं लागतं. आणि वकील संघटनेत पण मी काम केलेलं आहे. त्या वकील संघटनेच्या माध्यमातून मला ॲडव्होकेट विकास ढगे पाटील हे अध्यक्ष होते. मी ज्यावेळेस कमिटीत काम करत असताना ते पालखी प्रमुख होते, आळंदीचे ट्रस्टी होते. त्याच्यानंतर त्यांची अजून एका ट्रस्टवर त्यांची देवस्थानाला मोठ्या आहेत, त्यांचं पण मला वेळोवेळी मार्गदर्शन भेटत असतं की आध्यात्मिकाचं रेग्युलर कधी वकिलीच्यात काय अडचण आली तर. असे आमच्या वकील संघटनेतले पण बरेचसे मोठे मोठे व्यक्ती आहेत जे वेळोवेळी मला सपोर्ट करत असतात, एन्करेज करत असतात, तू असं कर तसं कर. त्यांना पण न विसरण्यासारखं आहे, कारण या फील्डमध्ये आल्यानंतर मी प्रतिनिधित्व ज्या वकिलांचं करतो, असे पुणे शहरात, अख्ख्या पुणे जिल्ह्यात जवळजवळ 20 ते 25,000 वकील आहेत. तर माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा वेगळा आहे की हा कोणतरी वेगळा आहे, हा काहीतरी करतोय वकिलांसाठी. त्यातून निवडून येणं ते त्याच्याहून भयानक ते आजकालच्या पिढीत. ते एक त्यांचा विश्वास आहे, त्याला कुठेतरी तडा जाऊ नये. कारण आपलं काम प्रामाणिक आहे, काम खूप प्रामाणिक आहे आपलं. आपण कधी असं हे करत नाही आहे, कुठल्याही व्यक्तीला कधी दुखवत नाही आहे, कुठला आलेला आपल्या कधी माघारी जात नाही आहे.
बरं, आई वडील आता आहेत तर त्यांना ते तुमच्याकडे कसे पाहतात आता, म्हणजे की बुवा आपल्याकडं साधं पाल होतं, आज मुलांनी मोठं घर घेतलंय, जमीन घेतली आहे किंवा गाड्या वगैरे सगळ्या गोष्टी आहेत आज मुलाकडे, आणि जे स्वप्नातही कदाचित त्यांनी पाहिलं नव्हतं, तुमचंच स्वप्न होतं तुम्ही सांगताय, तर त्यांचं तर नसणारच. मग हे सगळं आल्यानंतर आज त्यांना किती अभिमान वाटतो तुमचा किंवा काय? आईचं खूप पूर्वीपासून खूप तिला वाटत होतं की आपलं स्वतःचं घर असावं, हे असं असं दारोदारी हे इथलं विराट उचलायचं तिथं उचलायचं. तिने खूप कष्टाखाल्ले, त्या चिखल मातीत तिने काम केलेलं आहे, सारवण्याच्या घरात तिने अख्खं आयुष्य काढलेलं आहे. तर तिला असं एवढं सगळ्यांना सांगत जाते की माझ्या मुलाने एवढं सगळं केलं, खूप कष्टातून दिवस काढले त्यांनी, कधी कधी हे नाही केलं, काय म्हणतात त्याला, कधी त्यांनी नाही केलं, कधी त्याची तक्रार केली नाही माझ्याकडं की आई आपलं कुटुंब असं होतं की मला हे नाही मिळालं, मला चांगलं कपडे नाही मिळाले, चांगली हे नाही मिळालं, असं कधीच नाही तिने केलं. तर ते तिला आता तिच्या डोळ्यात बघून खूप हे होतं तिला, आई वडिलांना त्यांना खूप आनंद आहे ॲक्च्युली ह्या गोष्टींचा. वरती मुलगा हे करतोय, तर ते आता तिचा फोन आला की पहिलाच असतो की तू जेवला का, बाकी तिला काय घेणं, तिला काही गोष्टी कळत पण नाहीत, म्हणजे एज्युकेशनच्या काय शिकला काय नाही. तर अवॉर्ड वगैरे मिळाले ना तिथं तिला काही समजत नाही, एवढं काही तिला माहितीच नाहीत ह्या गोष्टी, इकडून तिकडून ते करत. असं कधी झालं की जेवायलाच नाही मिळालं लहानपणी? लहानपणीचं तुम्हाला सांगतो, उपाशीपोटी झोपायला लागायचं. कारण काय, पैसे पावसाळ्यात काम मिळायचं नाही आहे पावसाळ्यात, कारण पावसात कसं असतं खुरपणी वगैरे सगळं बंद होतं, चिखल झालेला असतो, त्यामुळं काम तर मिळणं सोडून द्या, मग घरात बसून राहायचं, मग पैसे येणार कुठून, अशा परिस्थितीत खाणार काय, खायला कधी कधी मिळत नव्हतं खूप. आणि नंतर मग ज्यावेळेस मी हॉस्टेलला वगैरे राहतो त्यावेळेस पण खूप परिस्थिती भयानक, मेसचा डबा कधी कधी नसायचा, त्या परिस्थिती, मग ती परिस्थिती त्यावेळेस झालेली. सर खरंच मी आज स्वतःला भाग्यवान समजतोय की असं ह्या रिअल हिरोशी मला बोलायला मिळतंय, किंवा समजत नाही काय बोलू, इतपत हे झालेलं आहे. विकास सरांची स्टोरी खरंच इन्स्पायरिंग आहे. खूप सारे लोक छोट्या छोट्या घटनातून हार स्वीकारतात, कदाचित वेगळा मार्ग निवडतात किंवा गिवअप करतात, किंवा मी कितीतरी स्लम एरियातली लोक जन्मल्यापासून मरेपर्यंत स्लम एरियातच पाहिलेले आहेत. त्यांनी कधी ते स्वप्नच बघितलं नाही की तिथून बाहेर पडेल आणि मोठं काहीतरी अस्तित्व निर्माण करेल. विकास सर हे इन्स्पिरेशन आहेत त्या प्रत्येक व्यक्तीसाठी ज्या आज झगडत आहेत, आज ज्यांच्याकडं परिस्थितीची अडचण आहे, त्यांचा जो स्टोरीचा पार्ट आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे काय की शिक्षण सोडायचं नाही, शिक्षण करत राहायचं. त्यांनी गिवअप पण केलं, तो मामाच्या इन्स्पिरेशनने त्यांनी परत उभा राहिले आणि त्यांनी ते करून दाखवलं. आज 15-20 वकिलांना ते सांभाळत आहेत, 10,000 केसेस त्यांच्याकडे आजच्या तारखेला आहेत. सो अशा ह्या इन्स्पायरिंग स्टोरी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतील आणि तुम्ही याच्यातनं इन्स्पायर होऊन एक 4 लोक जरी विकास सर घडले तर मला वाटतं ह्या पॉडकास्टचं सार्थक झालं. विकास सर तुम्ही इथं आलात त्याच्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. सर. स्टोरी खरंच माझ्यासाठी सुद्धा खूप इन्स्पिरेशन होती. थँक्यू फॉर कमिंग. येस.